नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव भगवान कृष्ण परिपूर्ण गुरु. भगवान कृष्णाने त्यांच्या मनातील एक खंत व्यक्त करताना म्हटलं की त्यांचे प्रियजन कसे अप्राप्य संकल्प वचनबद्धता करायचे आणि मग ते पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णांना कसं आकाश पाताळ एक करावं लागायचं. शेवटी तो भक्तांचा भक्त आहे. असाच एक प्रसंग अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याच्या वधानंतर घडला. अभिमन्यूला चक्रव्यूह नावाच्या सामरिक चालीत मारलं गेलं, जेथे त्याला सर्व मुख्य कौरव योद्ध्यांनी मारलं. या हालचालीचा विचार दुशालाचा पती जयद्रथ याने केला होता, जी 100 कौरव भावांची एकुलती एक बहीण होती. अभिमन्यूच्या मृत्यूनंतर अर्जुनाने शपथ घेतली की दुसऱ्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत तो जयद्रथला ठार मारून टाकेल आणि तो जर तसं करू शकला नाही तर तो आत्मदहन करील. त्या रात्री कौरवांना खूप आनंद झाला, कारण त्यांचा विश्वास होता की ते युद्ध जिंकले आहेत आणि जयद्रथाला त्यांच्या सैन्याच्या मध्यभागी लपविण्याची योजना आखली होती, जेणेकरून अर्जुन त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि जर काही योगायोगाने अर्जुनाने जयद्रथाला मारण्यात यश मिळवलं तर त्यांच्याकडे आणखी एक हुकमी एक्का होता. जयद्रथचे वडील ऋषी होते आणि त्यांनी आपल्या मुलाला वरदान दिलं होतं की जयद्रथचा जर कुणी वध केला तर त्याचे 1000 तुकडे होतील. या ना त्या प्रकारे अर्जुनाचा मृत्यू हा निश्चित होता. म्हणून दुसऱ्या दिवशी महाभारताचे युद्ध भडकलं. अर्जुनाने त्याच्या आणि जयद्रथमध्ये उभे असलेल्या सैनिकांना मारण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्या दिवशी त्याने शेकडो आणि हजारो सैनिकांना मारलं, पण त्याला जयद्रथ काही दिसत नव्हता. जसजशी संध्याकाळ जवळ येऊ लागली तसतसे धार्मिकतेच्या बाजूने उभे राहणारे भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या सुदर्शन चक्राचा उपयोग क्षणभर सूर्याला लपवण्यासाठी केला. सूर्यास्त झाल्याचा कौरवांनी विचार केला आणि उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हाच लपलेला जयद्रथ बाहेर आला आणि अर्जुनासमोर खुशीने उभा ठाकला. भगवान श्रीकृष्णाने त्यांचे सुदर्शन चक्र परत घेतलं आणि सूर्य पुन्हा चमकू लागला. अजून सूर्यास्त झालेला नाही हे लक्षात येताच जयद्रथ घाबरून परत आपल्या बाजूला पळू लागला. अर्जुनाने लगेच जयद्रथाला मारण्यासाठी धनुष्य हाती घेतले, परंतु भगवान श्रीकृष्णाने त्याचा हात धरला. त्याने अर्जुनाला जयद्रथचे डोके अशा प्रकारे कापण्याची सूचना केली की ते त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन पडले पाहिजे. अर्जुनाने आपला बाण सोडला. बाणाने जयद्रथचं डोकं कापलं गेलं आणि त्याचं बळ इतकं होतं की ते युद्धापासून काही मैल दूर उडून तंतोतंत त्याच्या वडिलांच्या वृद्ध क्षत्राच्या मांडीवर जाऊन पडलं. वृद्ध क्षत्र डोळे मिटून बसले होते आणि आपल्या मुलाचं डोकं आपल्या मांडीवर पडलेलं पाहून त्यांना धक्काच बसला. त्याच्या लगेच झालेल्या प्रतिक्रियेमुळे जयद्रथचे डोके जमिनीवर पडले. वृद्ध क्षत्राने जयद्रथचे डोकं जमिनीवर फेकलं असल्याने त्याचेच 1000 तुकडे झाले. या कथेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या गुरुची भूमिका साकारली होती. अर्जुनाने जे काम हाती घेतलं होतं ते जवळजवळ अशक्यच होतं. वेळ, ज्ञान आणि सामर्थ्याच्या मर्यादा सुद्धा होत्या, ज्यामुळं अर्जुनाच्या शत्रूचं रक्षण होत होतं. परंतु एका गुरुप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला परिपूर्ण असा सल्ला दिला होता. त्याने त्याला केवळ निश्चित असलेला मृत्यू टाळण्यास मदत केली नाही, तर त्याने घेतलेली वचनबद्धता देखील पूर्ण केली. आपल्या जीवनातही आपल्या गुरूंचे शहाणपण आणि आशीर्वादच आपल्याला नियतीने आपल्यासमोर आणलेल्या अशक्यप्राय परिस्थितीला पार करण्यास मदत करतात.
आनंद आणि दुःख ह्या जीवनाच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्यातून आपण सुटू शकत नाही. परंतु गुरुच्या कृपेने किंवा ज्या देवाची आपण उपासना करतो त्याने आपण आपले जीवन अधिक संतुलितपणे जगू शकतो. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचा कमी परिणाम होतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कशी वाटली तुम्हाला ही कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.